दक्षिण दिग्विजय ही मोहीम किती आव्हानात्मक होती? या मोहिमेचा स्वराज्याला कशा प्रकारे फायदा झाला? छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत गेल्यानंतर स्वराज्यामध्ये काय काय घडत होतं? 1681 ला औरंगजेब महाराष्ट्रात आलाय. 1681, 82, 83, 84, 85 पर्यंत त्यांनी संभाजी राजांना पराभूत करण्याचा प्रयत्न केलाय, पण आपला सर्जा संभाजी काही मागे हटला नाही. महाराजांवरती जे आरोप केले गेले आणि आज तागायत त्या आरोपांना घेऊन खूप साऱ्या गोष्टी डिस्कस होतात. खूप सारे लोक खूप वेगवेगळ्या अँगलने महाराजांकडे बघण्यास भाग पाडतात. हीच गोष्ट खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. महाराष्ट्र त्या मानाने सुदैव होतं, इथली मराठी जनता त्या मानाने सुदैव होती की या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पिक्टोग्राम चावडी गप्पा अनुभवांपलीकडच्या या व्यासपीठावरती मी विकास गायधनी आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी शंभू पर्व या शृंखलेची सुरुवात केली होती आणि जसं मी मागच्या भागामध्ये सांगितलं, खरं तर शंभू पर्वाची सुरुवात आज या एपिसोडपासून होते. कारण आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवरायांचा दक्षिण दिग्विजय ही जी मोहीम होती आणि ह्या मोहिमेअंतर्गत खरं तर छत्रपती संभाजी महाराजांसोबत काय काय गोष्टी घडल्या याचा अभ्यास, याची चर्चा आपण या एपिसोडमध्ये करतोय. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करतोय, शंभू पर्वाची सुरुवात खरं तर ह्या गोष्टीपासून होते. आणि ह्याच गोष्टीला अनुसरून आपण आपले जे गेस्ट आहेत, आपले जे व्याख्याते आहेत, प्राध्यापक सुनीलजी आगळे यांना पहिला प्रश्न असा विचारतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती का घेतली होती? या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात यापूर्वी पण दिलंय की शिवाजी शहाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. अगदी हिंदू संस्कृतीनुसार पूर्वपरंपरागत चालत आलेली एक त्याच्या मागची भूमिका तर होतीच, जसं आपण अश्वमेध यज्ञाचा उल्लेख केला. त्याच्या पुढे जाऊन समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी स्वतःला वयाच्या 44व्या वर्षी त्या क्षणाला अभिषेक केला की ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की येस, आता माझ्याकडे सामर्थ्य आहे, ह्या इथल्या रयतेची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेण्या इतपत जबाबदारीने वागण्याची किंवा त्या पद्धतीने राज्यकारभार करण्याची माझ्याकडे पात्रता आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र त्या मानाने सुदैव होतं, इथली मराठी जनता त्या मानाने सुदैव होती की या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि जे खरंच पुण्यवान लोक होते त्यांना शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये काही प्रमाणामध्ये न्याय मिळाला. खरं तर भारतातल्या किंवा दक्षिण भारतातल्या अशा अनेक भागातून शिवाजीसारखा राजा आमचा का नाही अशी कुठेतरी मागणी होतच असणार. आणि एक ती अश्वमेध यज्ञासारखी परंपरा जरी थोडा वेळ बाजूला ठेवली तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अवतीभोवती होणाऱ्या शत्रूंचा त्रास, रयतेला होणारा त्रास हा लक्षात घेता शिवाजी महाराजांची नक्कीच इच्छा अशी असणार की एक दिवस उभा हिंदुस्थान हा आपल्या स्वराज्याचा भाग असला पाहिजे. तो कशासाठी? तर इथल्या सामान्य रयतेला आपल्या स्वतंत्राने जगता यावं, स्वातंत्र्याने जगता यावं, हा अधिकार त्यांना प्राप्त करून देण्यासाठी निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल. आणि त्याच इच्छेपोटी पहिला दक्षिण दिग्विजय महाराष्ट्राच्या सीमांच्याही पलीकडे जात आजच्या कर्नाटक भागामध्ये, हैदराबाद, तेलंगणा आणि अगदी तमिळनाडूच्या काही भागापर्यंत शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली. आणि रायगडापासून तर जिंजीपर्यंत, म्हणजे स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीपासून स्वराज्याच्या तिसऱ्या राजधानीपर्यंत ही मोहीम खऱ्या अर्थाने आणि सर्व अर्थाने सुद्धा अनेक प्रकारे यशस्वी ठरली. जवळपास 1 ते 1.5 वर्षापेक्षाही जास्त कालावधीसाठी छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी महाराष्ट्राच्या सीमांच्या बाहेर होते. आणि ते ज्या प्रत्येक मोहिमेप्रमाणे ज्या हेतूने बाहेर पडले तो हेतू साध्य करूनच ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये परत आले होते. दक्षिण दिग्विजय ही मोहीम किती आव्हानात्मक होती?
आपण आतापर्यंत जितकी चर्चा केली किंवा प्रत्येकाने नाही काहीतरी निदान चौथीचा इतिहासाचं पुस्तक तरी वाचलेलं असेल. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सोपं काहीच नव्हतं असं वाटतं. म्हणून ते 400 वर्षानंतरही आज आपला प्रेरणास्रोत आहे. बरोबर. जसं प्रत्येक आव्हान तितकंच धोक्याचं होतं आणि तितकंच आव्हानात्मक होतं, तितकीच ही दक्षिण दिग्विजय मोहीम आव्हानाचीच होती. फरक एवढाच होता याच्यामध्ये, आत्तापर्यंत आलेले अनेक आक्रमक स्वतःहून स्वराज्याकडे चालत आले होते आणि दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये शिवाजी महाराज स्वतःहून दक्षिणेकडे चालत चालले होते. स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांची भूमिका ही स्वराज्याचा विध्वंस करण्याची होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाल्यानंतर असे अनेक प्रसंग आहे की त्या परमुलखामध्ये जाऊन कन्नड रयत असेल किंवा तेलुगू रयत असेल किंवा तमिळ रयत असेल, त्यांच्या न्याय हक्कासाठीच शिवाजी राजांनी त्या भूमीमध्ये जाऊन प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्याचसोबत हे तर झालं आपल्या रयतेसाठी काम करणं. छत्रपती होणं किंवा राज्याभिषेक करणं किती परिणामकारक होतं त्याचं एक महत्वाचं उदाहरण देईल. शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय जसा आपल्या भारतीय जनतेमधून, ती मराठी असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, कन्नड असेल, या रयतेसोबत जसं त्यांचा एक संबंध येत होता, पण त्याच्यापेक्षा जर राजकीय भाषेमध्ये बोलायचं झालं तर दक्षिण दिग्विजय हा मुख्यतः आदिलशाही साम्राज्य आणि कुतुबशाही साम्राज्य यांच्या सीमांमधून होत होता. आणि हे तर तसे पाहिले तर हे पिढीजात शत्रू होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणा किंवा शहाजीराजेंचे म्हणा. पण या परराज्यात, या परमुलखातही छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या पद्धतीने स्वागत झालंय आणि ज्या पद्धतीने आपल्या युद्धनीती कौशल्याने शिवाजी महाराजांनी त्या कुतुबशहाला आपलंसं करून घेतलंय, ते निश्चित वाखाणण्याजोगं आहे की ते संबंध पुढे जाऊन शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील किंवा त्यानंतरच्या सर्व मराठी पिढ्यांसाठी, सर्व मराठी राजांसाठी निश्चित कामाच्या आल्या. तितका माइलस्टोन या एकाच दक्षिण दिग्विजय मोहिमेमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला होता. आपण इतक्यात जो कुतुबशाहीचा जर उल्लेख केला, जर आपण बघितलं की कुतुबशाही तशी बघितली तर तेव्हा हैदराबाद, आत्ताच हैदराबाद म्हणजे तेव्हाचं भागानगर, तर त्या ठिकाणी मागे पण एका पॉडकास्टमध्ये आपण सांगितलं होतं की या निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाहीचा उगम कसा झाला होता, त्या हसन गंगू बहिमानीचा वगैरे उल्लेख. आणि त्या ठिकाणचे जे कोणी कारभारी होते हे निश्चित त्या रयतेला तितके जाच करत होते, त्रास देत होते. आणि याची वारंवार शिवाजी महाराजांनी काही पत्रव्यवहारांच्या माध्यमातूनही या ही कुतुबशाही असेल किंवा आदिलशाही असेल यांना त्यांच्या राज्यातल्या जनतेच्या व्यथा शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या पत्रव्यवहारामधून मांडलेल्या आहे. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले तर त्या पत्रव्यवहारांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी काय वचक बसवला या कुतुबशहावर, तो आपल्याला तिथं निश्चित आढळून येणार आहे. मग दक्षिण भारतातली तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती, म्हणजे या गोष्टींना पूरक होती, काय होतं नक्की? जसा आत्ताच उल्लेख केला की शिवाजी महाराज डायरेक्ट दक्षिण दिग्विजयाला गेलेले नव्हते. त्यापूर्वी पत्रव्यवहारांच्या माध्यमातून, काही वेळेला वेगवेगळ्या मदतीच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी प्रसंगाने शिवाजी महाराज या लोकांशी जोडलेले होते. आपण एक बघितलं की आदिलशाही शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात, सुरुवातीचा जर स्वराज्याचा संघर्ष बघितला तर प्रमुख शत्रू आदिलशहा होता. अफजल खान आदिलशहाचा होता, सिद्दी जोहर आदिलशहाचा होता किंवा 1648ला फतेह खान आला, तो आदिलशहाचा होता. परंतु त्यानंतर कुठेतरी आदिलशाही आणि स्वराज्य, शिवाजी महाराज आणि आदिलशहामध्ये कदाचित अलिखित एक करार झाला होता की आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाही, आपल्या दोघांचाही जो शत्रू दिसतोय तो मोगल आहे. आणि त्यानंतर शाहिस्ते खानाच्या स्वारीपासून आपल्याला शिवाजी महाराजांचा प्रमुख शत्रू हा मुघल दिसतोय. मग तो दिलेर खानाच्या माध्यमातून असेल, तो शाहिस्ते खानाच्या माध्यमातून असेल, तो औरंगजेबाच्या माध्यमातून असेल, मिर्झा राजा जयसिंगाच्या माध्यमातून असेल. तसंच कुठेतरी त्यानंतर काही कारणास्तव आपल्याला हे पण आपण चर्चा पण केलेली यापूर्वी की मिर्झा राजा जयसिंगासोबत तहाच्या गोष्टी म्हणून शिवाजी महाराजांनी मान्य केले की मोगल आणि स्वराज्य मिळून आदिलशाहीवर आक्रमण करू. पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी याची जाण होती, जर आदिलशाही संपली तर औरंगजेब बादशाह किंवा मोगल स्वराज्याकडे वळायला मोकळे होतील.
त्याच्यामुळे त्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी ठरून पराभव पत्करला होता. का? शिवाजी महाराजांना विजयाची अपेक्षा कुठे होती? जिथे स्वराज्याचं हित आहे. आणि जर पराभव स्वीकारूनही जर स्वराज्याचं हितच होत असेल तर आपले राजे तितके विचार करणारे होते, त्यांची राजनीती त्याच पद्धतीची होती. आपल्याला मग आदिलशहाचे आणि स्वराज्याचे शिवाजी महाराजांचे संबंध त्या उदाहरणातून पण लक्षात येतात. अगदी एक नेहमी उदाहरण सांगितलं जातं, त्या उदाहरणाचा दाखला द्यावा असं वाटतो इथे, की कुतुबशहाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांचं स्वागत कशा पद्धतीने झालं. तर खऱ्या अर्थाने विचार करा, कुतुबशहा मागच्या 100, 150, 200 वर्षांपासून ते राजघराणे एका मागून एक राजा येतोय आणि 2 वर्षापूर्वीच एका राजघराण्याचं पहिल्यांदा एक छत्रपती तयार होतोय, एक राजा तयार होतोय. तर त्याच्या स्वागतासाठी 2-3 वर्षापूर्वीच्या राजाच्या स्वागतासाठी 200-300 वर्ष इतिहास असलेला राजा सामोरा येतोय. ही होती शिवाजी महाराजांची दहशत. तो राजा फक्त समोर आला नाही, अनेक गोष्टींची चर्चा झाली, अनेक व्यवहार व्यापाराच्या गोष्टी चर्चेला गेल्या त्या ठिकाणी. आणि असंच निवांतपणा होता, कारण शिवाजी महाराजांना कुठलं आक्रमण करून कुठलं काही जिंकण्याचा मुख्य अजेंडाच नव्हता. जो विरोध करेल, अगदी ते अश्वमेध यज्ञासारखं, जो विरोध करेल त्यालाच विरोध करायचा, जो सहज आपला व्हायला तयार आहे त्याच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण करायचे. हे होतं शिवाजी महाराजांचं परराष्ट्र धोरण. तसाच एक प्रसंग की शिवाजी महाराज आणि कुतुबशाह यांच्या काही चर्चा सुरू असताना कुतुबशहाने शिवाजी महाराजांना त्याची संपत्ती दाखवली की माझ्याकडे इतके हत्ती आहे, इतके घोडे, इतकी संपत्ती आहे. आणि मग शिवाजी महाराजांना विचारलं त्याने हसत हसत की तुमच्याकडे किती हत्ती आहे? कदाचित शिवाजी महाराज असं हसल्यावरही म्हटलं असतं ह्या मूर्खाला काय सांगायचं. त्या स्वराज्यामध्ये हत्तींचं काम ते काय? बरोबर. जो जो हत्ती घेऊन आला तो त्या हत्तीसारखाच राहिला, इथंच मरून गेला. हो. मग शिवाजी महाराजांनी त्याला उत्तर दिलं, आमच्या दरबारात हत्ती नाही, पण आमचा एक एक माणूस हत्तीच्या मोलाचा आहे. क्या बात आहे. आणि मग कुठेतरी त्या कुतुबशहाच्या जरा अहंकारावर आला असणार. तो म्हणतो काय खरं सांगताय? मग सांगा असा एखादा माणूस जो आमच्या या पिसाळलेल्या हत्तीशी झुंज देईल. कदाचित शिवाजी महाराज पेचात पडले असेल, पण शिवाजी महाराजांना विश्वास होता आपल्या सरदारांवर, आपल्या सहकाऱ्यांवर. एक नाव शिवाजी महाराजांच्या समोर आलं, जे नाव संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये गोव्याच्या फोंडा किल्ल्यामध्ये कामात आलं होतं. तेच नाव शिवाजी महाराजांना या कुतुबशहाच्या दरबारामध्ये कामात आलं. येसाजी कंक, स्वराज्याच्या पायदळाचे सरसेनापती. शिवाजी महाराजांनी सांगितलं येसाजी कंक या, आणि येसाजींना कळून गेलंय. पण शिवरायांवरची निष्ठा इतकी होती या माणसांची ना, एक पाऊल मागे हटला नाही किंवा एकदाही पराभव होईल किंवा आपली पिछेहाट घेऊ किंवा माघारी जाऊ नाही म्हणू असं मनात आलंच नसेल, शिवलं पण नसेल मनाला. आणि कदाचित आपल्या मराठ्यांची अंगकाठी, काटक शरीर, सह्याद्रीत चढणारे उतरणारे लढणारे हे मावळे, ते पाहून कुतुबशहा कदाचित थोडंसं हसला असेल की अरे हत्तीसारखा तरी माणूस आणायचा एखादा, येसाजी कंक. आणि खऱ्या अर्थाने त्या बोलीप्रमाणे, त्यांच्या चर्चेप्रमाणे हत्तीशी येसाजी कंकांची झुंज सुरू झाली. बरोबर. आश्चर्य वाटेल, पण झुंज सुरू झाली काही क्षणात एका तलवारीच्या वाराने येसाजी कंकाने तो हत्ती गारद केला. आणि मग त्या कुतुबशहाला उत्तर मिळालं, आमच्या 10 माणसाला जो हत्ती आकळत नाही, एका माणसाने काही क्षणामध्ये तो हत्ती गार केला. मग शिवाजी महाराज का म्हटले की आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्तीच्या ताकदीचे आमच्याकडं एक एक माणसं आहे. तर हा एक प्रसंग ह्याच्यातून कळतंय की दक्षिणेतलं आव्हान किती मोठं होतं आणि ते आव्हान किती लिलया छत्रपती शिवाजी महाराजांनी पेललं होतं. असेच हे कुतुबशहासारखे अनेक मैत्रीपूर्ण संबंध परराष्ट्र नीतीने शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केले. मागे अनेक वेळेला मी जो उल्लेख केला की संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर ज्या वेळेला असा प्रसंग निर्माण झाला की तिकडे संभाजी महाराजांना पकडले, इकडे जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा दिलाय का जो रायगड सहजासहजी जिंकणं अवघड, त्याच्याकडे बघणं सुद्धा नजर पुरत नाही. पण आपल्याच काही फितूर लोकांनी रायगड शत्रूच्या स्वाधीन केला होता. आणि ही गोष्ट ज्या वेळेला युवराजनी आणि तत्कालीन महाराणी येसुबाईंच्या लक्षात आली, कुठलाही पुत्रमोह
किंवा राजमोह आड न आणता मोकळ्या मनाने आपल्या पतीला कैद झालेली असताना आणि कळून चुकलं होतं की या कैदीतून संभाजी महाराजांची सुटका नाही. कारण संभाजी महाराजांना कैद होताना बघणारे संताजी घोरपडे आणि खंडो बल्लाळ जे याची देही याची डोळा जो प्रसंग बघितला तो प्रसंग त्यांनी रायगडावरून युवराज्ञी महाराणी येसूबाईंना कथन केला होता. आणि कुठलाही मोह आड न आणता शिवाजी महाराज जसे अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस सांगून गेले होते, जर माझं काही बरं वाईट झालं तर माझा पुत्र संभाजी 2 वर्षाच्या संभाजीला गादीवर बसवा. युवराज्ञी महाराणी येसूबाईंना पण ते करता येत होतं की त्यावेळेला त्यांचा शाहू पुत्र म्हणजे संभाजी महाराजांच्या पुत्राचं नाव शाहू, त्यावेळी शाहूंचं वय हे 8 वर्षाचं होतं. त्यावेळेला येसूबाईंनाही आपल्या नवऱ्यानंतर शाहू महाराजांना गादीवर बसवता येत होतं किंवा त्यांचा मंचकारोहण करून जर संभाजी महाराजांचं जर निधन झालं असतं तर त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक करता येत होता. पण जिजाऊच्याच तालमीत तयार झालेल्या महाराणी येसूबाईने कुठलाही स्वार्थाला बळी न पडता छत्रपती राजाराम महाराज म्हणजे राजाराम राजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवला आणि संभाजी राजांनंतर स्वराज्याचे 3रे छत्रपती म्हणून राजाराम महाराजांना त्या सिंहासनावर त्या राजगादीवर बसवलं. ज्या वेळेला रायगडाला जुल्फिकार खानाने वेढा दिला तर गुप्त मार्ग होता एक, तर गुप्त मार्गाने राजाराम महाराजांना तारा राणींना येसूबाईंनी रायगडा बाहेर पडायला सांगितलं आणि स्वतःहून त्या कैदेमध्ये त्या शत्रूच्या कैदेमध्ये अडकल्या, स्वतःला अडकवून घेतलं. या नीतीतून काय कळतं, ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी स्वतःहून स्वतःला सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकून घेतलं होतं, तशीच कुठेतरी नीती आपल्या वडिलांसारख्या सासऱ्यांकडून ही महाराणी येसूबाई शिकली होती. त्यानंतर ज्या वेळेला राजाराम महाराज रायगडावरून निसटले, सिंहगडावर गेले, सिंहगडावरून पन्हाळ्यावर गेले, मोगलांच्या सैन्य मोगलांच्या फौजा त्यांचा पाठलाग करत करत होते. हा संदर्भ सांगण्याचा इथे उद्देश हा की ह्याच दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस हैदराबादमधून निघून शिवाजी महाराज आजच्या जिंजीजवळ गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी जिंजी हा किल्ला जिंकला. तो किल्ला त्यानंतर जवळपास 12 वर्षांनंतर छत्रपती राजाराम महाराजांना संरक्षणासाठी कामात आला. राजाराम महाराज जिंजीला गेल्यावर रायगड इकडे शत्रूच्या ताब्यात गेला होता. त्यावेळेला स्वराज्याची 2री राजधानी शत्रूकडे गेल्यानंतर स्वराज्याची 3री राजधानी म्हणून तोच दक्षिण दिग्विजयात जिंकलेला जिंजी किल्ला स्वराज्याची 3री राजधानी म्हणून घोषित केला जातोय. हे राजकारण फक्त का सुलभ झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टिकोनातून. अजून एक संदर्भ या ठिकाणी द्यावा असं वाटतो. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, जो सामोरा येईल त्याला हरवलं, जो हातात हात देईल त्याच्याशी मैत्रीचे संबंध जतन केले. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जाताना हैदराबादकडून जिंजीकडे जात असताना जिंजीपासून परत मागे फिरले आणि अगदी आज आपल्या महाराष्ट्राचा एक भाग आहे. जर या देशाच्या राज्यांची निर्मिती भाषावार प्रांत रचना झाली तर आमचा बेळगाव आमच्याकडे का येत नाही, या वादात अडकलेला बेळगाव या ठिकाणी ज्या वेळेला शिवाजी महाराज आले तर त्यावेळेला तिथं एक साम्राज्य होतं बेलवडीचं आणि तिथली एक स्त्री होती, तिचं नाव मल्लम्मा प्रभू देसाई, तिला सावित्री पण म्हटलं जायचं. त्या मल्लम्मा प्रभू देसाई म्हणजे सावित्रीचं नवऱ्याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. ती आणि तिचा एक छोटा पुत्र त्या ठिकाणी राज्य करत होते. शिवाजी महाराजांनी ह्या गोष्टीची तितकीशी कल्पना नव्हती. त्यांनी सैन्याला पाठवलं, कदाचित मैत्रीचा प्रस्ताव दिला गेला असेल, पण स्वाभिमानी सावित्रीने तो मानला नाही आणि तिने युद्धाचं आवाहन केलं. त्यानंतर ते राज्य शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलं, शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी जिंकून घेतलं आणि ज्या वेळेला ते राज्य जिंकल्यानंतर शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले आणि साहजिकच ज्या राजाविरुद्ध किंवा राणीविरुद्ध, शेवटी ते राजकारण असतं, ती स्त्री आहे पुरुष आहे त्याच्यापेक्षा ती तिथली राज्य करताय आणि ते साम्राज्य जिंकल्यानंतर त्यांना ज्या वेळेला कैद केलं गेलं तर त्यावेळेला शिवाजी महाराजांना काही गोष्टी थोड्याशा खटकल्या. एकतर ही सावित्री नवऱ्याच्या नंतर समर्थपणे गादी चालवते, तिचा छोटासा पुत्र आहे
त्यांनी थोडी जास्त माहिती घेतली आणि त्या क्षणाला त्यांना काही धक्कादायक खुलासे शिवाजी महाराजांसमोर समोर आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या सावित्रीच्या कडेवर असलेल्या पोराला आपल्या मांडीवर घेतलं. म्हणजे शिवाजी महाराजांची राज्यकारभार नीती काय होती हे एका उदाहरणातून कळेल. आणि त्यांनी जरी दक्षिण दिग्विजय केला तर कशा पद्धतीने केला त्याचं हे एक समर्पक उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी त्या सावित्रीचा म्हणजेच मल्लम्मा प्रभू देसाईचा पुत्र आपल्या मांडीवर घेतला. तर त्या सावित्रीलाही कळेना नक्की काय चाललंय, पुत्राला का मांडीवर घेतलंय. शिवाजी महाराजांनी आपल्या कारभाराला सूचना केली की जा आणि एक वाटीभर दूध घेऊन या. कारभाऱ्याने महाराजांची आज्ञा ऐकली, तो वाटीभर दूध घेऊन आला. सावित्री थांबली आणि तिने महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही माझा पुत्र मांडीवर घेतलाय आणि तुम्ही त्याला दूध पाजता, याचा अर्थ तुम्हाला ज्ञात आहे का? शिवाजी महाराजांनी सांगितलं, चांगलाच ज्ञात आहे. ज्या वेळेला आपल्याकडं जावळ काढलं जातं किंवा लग्नामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या मागे उभं राहण्याचा मान जसा मामाला दिला जातो, त्याच पद्धतीने जर एका स्त्रीच्या पुत्राला जर शिवाजी महाराज मांडीवर घेऊन दूध पाजता, याचा अर्थ शिवाजी महाराज त्या पुत्राचे मामा ठरतायत आणि ती सावित्री शिवाजी महाराजांची बहीण ठरते. आणि या कृतीतून शिवाजी महाराजांनी काय जे उत्तर द्यायचं होतं ते दिलं. शिवाजी महाराजांनी त्या राणीला संपूर्ण राज्य आणि लागेल ती मदत करण्याच्या तयारीने संपूर्ण राज्य, जिंकलेलं राज्य परत केलं. हा असा आपला राजा होता. हे सगळं बघत असताना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलावं जितकं कमी, त्यांचे दाखले ऐकावे तितके कमी आहे. परंतु आपण दक्षिण दिग्विजय या मोहिमेबद्दल बोलतोय. या मोहिमेचा स्वराज्याला कशा प्रकारे फायदा झाला? निश्चित दक्षिण दिग्विजयपेक्षा शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयाचा स्वराज्याला फायदा झालाय. स्वराज्यालाच काय आजपर्यंत महाराष्ट्राला फायदाच होता आलाय. दक्षिण दिग्विजय मोहिमेमुळे स्वराज्याला अनेक फायदे मिळाले. शिवाजी महाराज जर 1.5 वर्ष त्या दक्षिण दिग्विजयासाठी रायगडावर राजधानीच्या बाहेर होते, तर त्यानंतरच्या कितीतरी पिढ्यांना होतील हे फायदे आज शिवाजी महाराजांनी मिळवून दिले. आत्ताच आपण चर्चा केली जिंजीच्या किल्ल्याची, किती मोठा फायदा होता. फक्त इमॅजिन करा, जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातलाय. महाराणी येसूबाईंनी सांगितलं की आजपासून राजाराम महाराज छत्रपती झाले. राजाराम महाराजांनी बाहेर निष्ठाव सिंहगडावर गेले असते, तिथं शत्रू आला. पन्हाळ्यावर गेले, तिथं शत्रू आला. पुढे काय केलं असतं? बरोबर. मग ते महत्व आपल्याला इथं अधोरेखित होतं की ह्या दक्षिण दिग्विजयामध्ये जो जिंजी जिंकला, त्या जिंजी प्रांतापर्यंत शत्रूला पोहोचता आलं नाही. कारण त्या जिंजीपर्यंत पोहोचणं म्हणजे इतक्या नद्या, इतके आव्हानं पार करत करत तिथपर्यंत शत्रूला जायचंय. आपण एक गोष्ट जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की जर 1689ला छत्रपती संभाजी महाराजांचं जर बलिदान झालंय, तर त्याच्यापूर्वी 1681ला औरंगजेब महाराष्ट्रात आलाय. 1681, 82, 83, 84, 85 पर्यंत त्यांनी संभाजी राजांना पराभूत करण्याचा प्रयत्न केलाय. पण आपला सर्जा संभाजी काही मागे हटला नाही. मग त्याने अधोरेखित केलं, अरे आपल्या सैन्याचा कॉन्फिडन्स लूज होतोय, लोक लढायला नाही म्हणतायत, लोक म्हणतायत चला दिल्लीला, घरी जाऊ, घरची ओढ लागली. मग आता कुठेतरी विजयरूपी प्रेरणा, जिंकण्याची प्रेरणा आपल्या सैन्याला जर द्यायची असेल, तर मग त्या औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाहीकडे वळवला. एका वर्षात आदिलशाही जिंकली. कुतुबशाहीकडे वळाला. जी कुतुबशाही दक्षिण दिग्विजयाच्या वेळी आपण उल्लेख केला, शिवाजी राजांना ज्यांनी स्वागत केलं, तिकडे वळाली. हे सांगण्याचा हेतू हा की ज्यावेळेला राजाराम महाराज जिंजीपर्यंत गेले, तर तो सगळा मधला भाग त्यापूर्वीच औरंगजेबाने जिंकून ठेवला होता. आदिलशाही काय कुतुबशाही काय. पण तरीही मराठ्यांच्या छापामार युद्ध पद्धतीने, गनिमी काव्याने ते शत्रूला इतके आव्हानं देत होते की कसे तरी रडत खडत त्या जिंजीपर्यंत तो शत्रू जाऊन पोहोचला. म्हणजे मोगल सरदार जाऊन पोहोचले. इकडे रायगडाला जसा वेढा पडला तसा जिंजीला वेढा पडला. पण राजाराम महाराज पुन्हा विश्वासू लोकांच्या सोबत त्या जिंजीच्या वेढ्यातून बाहेर पडले आणि परत एकदा महाराष्ट्रात आले. म्हणजे औरंगजेब आणि मोगल निव्वळ झुलवत ठेवले, फक्त झुलवत ठेवले. आमच्या मागे ये, आम्ही जिंजीवर, परत या आमच्या मागे, आम्ही महाराष्ट्रामध्ये. हा होता काय जो गनिमी कावा. मग आपण म्हणू की दक्षिण दिग्विजय मोहिमेमुळे स्वराज्याला काय फायदा मिळाला, हे एकच उदाहरण. अजून काय मिळालं? जिंजीसारखे अनेक किल्ले मिळाले. किल्ला मिळाला म्हणजे त्याच्या सभोवतालचा काही लाख होन प्रदेशाचा उत्पन्न असला प्रदेश मिळतोय.
म्हणजे कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये असला सुपीक भाग, म्हणजे ज्या भागामध्ये म्हणजे आजचं हम्पी असेल, तत्कालीन विजयनगर साम्राज्य होतं, त्या सुपीक भागामध्ये जे काही अन्नधान्याचं उत्पन्न होत होतं त्यातला काही भाग शिवाजी महाराजांना या दक्षिण दिग्विजयामुळे मिळालाय. त्याचसोबत ज्या ज्या शत्रूकडे गेलं, ज्या ठिकाणी मैत्रीच्या संधी झाल्या, त्या राज्यासोबत मैत्रीच्या संधी होतात, म्हणजे तिथले व्यापारी असतील, तिथल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील, समजा काही संसाधनं लागत असतील, लोह लागत असेल, तांब लागत असेल, तेही शिवाजी महाराजांना सहजरित्या शस्त्र बनवण्यासाठी किंवा आणखी काही कामांसाठी, होण बनवण्यासाठी उपलब्ध होणार होतं. त्याच्यासोबत महसूल, जो जो साम्राज्य मिळाला त्यातला महसूल गोळा होऊन तो स्वराज्याच्या तिजोरीत जाणार होता. त्याच्यावर स्वराज्य आणखी भक्कम होणार होतं. आणि सगळ्यात महत्वाची देण शिवाजी महाराजांकडून आपण शिकली असेल तर लाख मोलाच्या प्रदेशापेक्षा लाख मोलाची माणसं आणि मित्र शिवाजी महाराजांना या दक्षिण दिग्विजय मोहिमेतून मिळाली होती, की ज्यामुळे शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजांच्या नंतर राजाराम महाराजांना आणि त्याही नंतर ताराराणी असतील किंवा संपूर्ण मराठीशाही असतील, त्या सगळ्यांना पावलावर मदत करणारे मित्र या दक्षिण दिग्विजय मोहिमेतून शिवाजी महाराजांनी आपलेसे केले होते. खरं तर तुम्ही हे सगळं सांगत असताना काही वेळापूर्वी उल्लेख केलाच आहे की नक्की स्वराज्यामध्ये त्यावेळेस काय काय घडत होती ही मोहीम चालू असताना, परंतु मला पुन्हा एकदा तो प्रश्न सखोल उत्तराकरता विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत गेल्यानंतर स्वराज्यामध्ये काय काय घडत होतं? एक लक्षात घ्या की स्वराज्याला एकच शत्रू नव्हता किंवा स्वराज्याला फक्त दक्षिण दिग्विजयाची एकच बाजू नव्हती. ज्या औरंगजेबाच्या नाकावर टिचून शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून राजगडावर आले होते आणि त्याच्यानंतर जवळपास 15 वर्षांनी ही दक्षिण दिग्विजयाची मोहीम आहे, तर मधल्या काळात तो औरंगजेब किती चरफडला असेल, किती त्याचा तळतळाट झाला असेल की अरे हा माणूस माझ्या घोडचुकांमुळे हा इथून निसटून गेलाय, आणि त्यानंतर 8-9 वर्षांनी तो स्वतःला ह्या हिंदुस्थानच्या मातीतला छत्रपती म्हणून घोषित करतोय, त्याचा जीव काय म्हणत असेल. अनेक प्रयत्न त्यांनी केले पण त्याला यश असं फारसं कुठं मिळालं नाही. मग त्याने जो एक प्रयत्न केला की पुन्हा महाराष्ट्राची बऱ्यापैकी माहिती असलेला दिलेर खान पठाण यावेळी त्याला एकट्यालाच पाठवला आणि त्याच्याकडे जबाबदारी दिली की तू आता शिवाजी महाराज नसताना स्वराज्य जिंकायचंय. याची कुणकुण कुठेतरी शिवाजी महाराजांना निश्चित लागलेली असणार, कारण त्यांचं गुप्तहेर तितकं स्ट्रॉंग होतं. आणि शिवाजी महाराजांना हे कळलं होतं की दक्षिण दिग्विजयाची मोहीम तर जाहीर होते, तसे पत्र बाहेर पडले होते, कुतुबशाह असेल, आदिलशाह असेल, अनेक राजांपर्यंत ते गेलंय आणि इकडनं मोगलांचं सैन्य येतंय. बरं आता याच्यातून माघार पण घेऊ शकत नाही. इकडे घोषणा तर झाली की मी दक्षिण दिग्विजयाला जाणार आहे, मग काय करायचं. तर मग त्यावेळेला पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना गनिमी कावा करावा लागला. गनिमी कावाचं स्वरूप काय देणं गरजेचं होतं की जो दिलेर खान महाराष्ट्रात आलाय त्याला महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत तर आपण येण्यापासून रोखू शकत नव्हतो, पण महाराष्ट्रात आल्यानंतर दिलेर खानाला कसं रोखता येईल यासाठी शिवाजी महाराजांनी काही चाली खेळल्या, काही बुद्धिपटलावरच्या चाली त्यांना खेळाव्या लागल्या. त्यासाठी स्वकीयांना काही इतरांना सोबत घेऊन काही चाली खेळाव्या लागल्या, परिणामांचा विचार न करता काही दाव लावावे लागले. त्यानंतर दिलेर खानाशी काही पत्रव्यवहार झाले. दिलेर खानाने त्याचे काही डावपेच आखले, कारण तो काही कच्चा गुरुचा चेला नव्हता, बरोबर, निश्चित तितकाच ताकदवान होता. आणि शिवाजी महाराज जरी दक्षिणेत होते पण ते म्हणता ना की घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी, या भूमिकेतून कुठेतरी शिवाजी महाराजांचं संपूर्ण लक्ष हे स्वराज्याकडे लागलेलं असणार आहे. इतक्या मेहनतीने 46 वर्षाच्या धावपळीने हे स्वराज्य मिळवलंय. आणि जर दक्षिण दिग्विजय म्हणजे साम्राज्य विस्तारासाठी बाहेर पडलोय पण असलेल्या मूळ साम्राज्यावरच धोका येत असेल तर ही रिस्क नाही ठरणार ना. तर ही रिस्क नको ठरलं म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या रूपात रिस्क घेतली होती. तर अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराज गेलेले असताना इथे स्वराज्यामध्ये होत होतं. तुम्ही आत्ता ह्या उत्तरात हे उत्तर देत असताना एक शब्द वापरला की संभाजीराजांच्या निमित्ताने एक रिस्क घेतली होती. त्याला धरूनच माझा पुढचा प्रश्न आहे आणि खरं तर खूप भान ठेवून खूप विचारपूर्वक हा प्रश्न विचारतोय. काही कथांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरती असा आरोप केला गेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले असताना शंभूराजे स्वराज्याला सोडून मुघलांकडे गेले होते. खरं आहे का?
आत्तापर्यंत जेवढेही संदर्भ तुम्हाला दिलेत, जेवढंही मला आत्तापर्यंत इतिहासाची जाण आहे, त्या सर्वाचं भान राखून याच्या प्रश्नाचं स्पष्टपणे उत्तर देतो, नाही. तुम्ही जितकं स्पष्टपणे उत्तर देताय नाही, परंतु माझ्यासह आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खरं तर या नाही मागचं जो गाभा आहे किंवा जो खरे संदर्भ आहेत, ते नक्कीच ऐकायला नक्कीच आम्हाला ते आवडतील. परंतु मला असं वाटतं, की हे संदर्भ आणि हा जो मागचा पूर्ण गाभा आहे, तो आपण शंभूराजांच्या या शंभू पर्वामधल्या पुढच्या भागात बघूया. मित्रांनो, खरं तर पुन्हा एकदा सांगतोय, खूप महत्त्वाच्या विषयाला आपण आता हात घालतोय आणि शंभू पर्वाची खरं तर आत्ता सुरुवात झाली आहे. महाराजांवरती जे आरोप केले गेले आणि आजतागायत त्या आरोपांना घेऊन खूप साऱ्या गोष्टी डिस्कस होतात. खूप सारे लोक खूप वेगवेगळ्या अँगलने महाराजांकडे बघण्यास भाग पाडतात. हीच गोष्ट आपल्याला येत्या भागामध्ये चर्चा करायची आणि हीच गोष्ट खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. काही चुकत असेल तर नक्की माफ करा आणि जर काही चांगलं करत असेल तर त्याला नक्कीच दाद द्या. तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा कमेंटच्या माध्यमातून. तूर्तास थांबूया. धन्यवाद.